नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, अधिकृत घोषणेआधीच महायुतीतून संभाजीनगरचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल याबाबत चर्चा सुरू झाली। अमित शहांनी आपल्या भाषणातच याबाबत स्पष्ट संकेत दिले। दरम्यान महायुतीतील शिंदेंसह भाजपही इच्छुक असली तरी यंदा लढत तिरंगी होणार की चौरंगी याचीही उत्सुकता आहे। ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहाँ से भेजेंगे। अमित शहांच्या या विधानानं संभाजीनगरची जागा कमळ अर्थात महायुतीत भाजपच लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र महायुतीतून शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि भाजपकडनं भागवत कराड हे दोन्ही इच्छुक आहेत। जाहीरपणे त्यांनी याबद्दल विधानही केली आहे। ही लोकसभा भारतीय जनता पार्टीची आहे, बरोबर आहे, पण ही जागा कोण लढवावी हे सर्व एक प्रोसेस असते आणि प्रोसेस नंतर कळेल की ही जागा कोण लढवणार। शिंदे साहेबांनी जर सांगितलं, संधी दिली तर जागा आपण लढणार, पण शिंदे साहेब जे काही ठरवतील तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार। आज भाजप पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी मागण्या करते असेल। संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे आणि मला फार काही कळत नाही, पण माझ्या कानावर आलंय की भुमरे मामा त्या ठिकाणी उमेदवारी मागतायत। पण कालच्या सभेत मोदी जी को एक कमल यहाँ से भेजेंगे या अमित शहांच्या वक्तव्यानं संभाजीनगरात भाजपचाच उमेदवार असण्याची चर्चा जोरात सुरू आहे। और मैं संभाजीनगर तो मांग कर आया हूं भाई, संभाजीनगर मांग कर आया हूं। पूरे देश में संभाजीनगर का नाम पूछते हैं और कोई पूछता है वहां से MP किस पार्टी का है तो कहते हैं मजलिस का है। क्या आप लोग आज यहां से तय कर जाएंगे कि ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहां से भेजेंगे? आप तय करते हैं? दरम्यान MIM ही भाजपचीच बी टीम आहे असं म्हणत 2019ला रावसाहेब दानवेंसह भाजपनं गद्दारी केल्याचा आरोप ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरेंनी केलाय। मिश्किलपणे रावसाहेब दानवेंनी जलिलांबद्दल केलेलं विधानही ठाकरे गटानं व्हायरल केलंय। मात्र कराडांनी खैरेंचे आरोप फेटाळले। दोस्ती तुटून जाईल कोणाची? तुमच्या दोघांचा हातातला हात निसटून। अरे दोस्ती म्हणजे आमची दुसरी दोस्ती आहे नाही की भागवत कराड असो का भाजपचा कोणी उमेदवार असो त्याला निवडण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं। रावसाहेब दानवे सारख्या माणसांनी त्या ठिकाणी त्यांच्या जवळच्या लोकांना निवडून आणण्यासाठी पूर्णपणे अशी फिल्डिंग लावली की चंद्रकांत खैरे निवडून येऊ नये। भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी गद्दारी केली माझ्याशी आणि म्हणून आम्ही जे बी टीम म्हणतो ना, भारतीय जनता पार्टीची बी टीम, ही बी टीम खरोखर बी टीम आहे। भारतीय जनता पार्टीची बी टीम असती ना तर आम्ही आमच्या गाडीत घेऊन फिरलो असतो। अजिबात नाही आहे, उलट आमचा विरोध नंबर 1चा विरोध असेल कुठल्याही राज्यामध्ये आणि कुठल्याही ठिकाणी तर MIMलाच विरोध आहे। म्हणून या शहरामध्ये कुठल्याही निवडणूक असो आम्ही MIMच्या विरुद्ध अगदी ठोस भूमिका घेऊन त्यांना विरोध करू आणि त्यांना पराभूत करू। मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून संभाजीनगर लोकसभा ओळखली जाते। या लोकसभेत कन्नड, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व, वैजापूर आणि गंगापूर या 6 विधानसभांचा समावेश आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत MIMचे इम्तियाज जलील यांना 3,89,042, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना 3,84,550 मतं मिळाली। अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 2,83,798 मतं पडली। यात 4,492 मतांनी जलील यांचा विजय झाला। खैरे पराभूत झाले तर हर्षवर्धन जाधव गेम चेंजर ठरले। गेल्या वेळी खैरे अर्थात शिवसेना कन्नड, संभाजीनगर पश्चिम आणि वैजापुरात लीडवर होती। ते इम्तियाज जलील संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व या विभागात पुढे होते आणि गंगापुरात हर्षवर्धन जाधवांनी लीड घेतलं होतं। स्थानिक मुद्दे आणि विकासांच्या कामावरून भाजपचे कराड आणि ठाकरे गटाच्या खैरेंमध्ये आव्हान प्रति आव्हानांचा सामना रंगलाय। चंद्रकांत खैरे विषयच नाही आहे, हिंदू लोक त्यांना मतदान करणार नाही। चंद्रकांत खैरेचा कुठे विषय आहे? ते ऑलरेडी खासदार आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करेन मी। भविष्य खासदार शिवसेनेचा होणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा। की इम्तियाज जलील शेवटी धर्मावरती जाणार
आणि मुस्लिम मतं 1 कोटून 80% मुस्लिम मतं त्यांना पडतात. हिंदू मुस्लिममध्ये कसं भांडणं लावायचे, मारामारी कसं होऊ द्यायचा आणि परत कशी क्लिअर करायचं असा डावसुद्धा त्यांच्यातर्फे चालू आहे. MIMचं जे रोपटं आलेलं आहे त्याला उकडून टाकायची वेळ आता आलेली आहे. MIMचा उमेदवार इथं निवडून येणार नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. करा ना, आता बी टीम सारखा तुम्ही आतून मिळू नका त्यांच्याशी. बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मुद्दाम हिंदूंचे मतं फोडण्यासाठी किंवा बाकी मुसलमानचे मतं फोडण्यासाठी हा वापर ते नेहमी करत असतात. 2019च्या लोकसभेत पाणी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अपक्ष हर्षवर्धन जाधव ट्रॅक्टर चिन्हावर लढले होते. जाधवांनी 2,83,798 मतं घेतल्यानं जलील यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. यंदा हर्षवर्धन जाधवांचं नाव चर्चेत नाहीये, पण मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेकडनं विचारणा झाल्याचंही पाटलांनी सांगितलंय. मात्र ते हर्षवर्धन जाधवांप्रमाणेच यंदा अपक्ष उभे राहण्याची चिन्ह अधिक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी ज्यावेळेस अशी राजकीय चर्चा चालू होती, सर्वजण त्या ठिकाणी होते, त्यांनी मला विचारलं होतं की तुझ्या निवडणुकीचं काय. म्हणजे साहेब अद्याप तर काही नाही, परंतु आरक्षण झाल्यावर मी लोकसभा लढवेल. तेव्हा मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना ही जागा सुटेल आणि ही जागा त्यांना सुटली तर त्यांना वाटलं ते मला आशीर्वाद देतील. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित असलेलंच कार्य आम्ही सर्वांनी केलं. तेव्हा मला विश्वास आहे की तरुण पिढीचा मी उमेदवार राहील आणि तरुण पिढीने जो निर्णय घेतला तो अंमलात येत असतो, त्यामुळे 100% विजय होईल. 2019 निकालानंतर संभाजीनगर लोकसभा मतांच्या विभाजनानं चर्चेत आणि वादात राहिली होती. कारण शिवसेना भाजप महायुती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध MIM विरुद्ध अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी ही लढत होती. यंदा सुद्धा शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादीसह भाजप एकत्र आहेत. विरुद्ध MIMचे उमेदवार विरुद्ध मविया आणि अपक्ष विनोद पाटील अशी लढत होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.